अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये। तारक मंत्र अतिशय प्रभावी मंत्र, जो कधीही ऐकला तर तुम्हाला कितीही अडचणीत असो, कितीही संकटात असाल, कोणतेही शारीरिक मानसिक आर्थिक त्रास असतील, तेव्हा तारक मंत्र ऐकलं की मन एकदम शांत होते, माणसाला एक प्रकारची इच्छा निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आज या तारक मंत्राचे पठण कसे करायचे, तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे, या सगळ्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील, याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल। एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण ती अशक्य वाटत असेल, कोणते ते काम पूर्ण करताना बऱ्याच अडचणी येत असतील, त्यावेळी तारक मंत्राचे पाणी अतिशय प्रभावी साधन आहे। तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवून तुमची कोणतीही असाध्य गोष्ट आहे ती साध्य व्हायला मदत होईल। प्रचंड ताकद आहे या तारक मंत्रामध्ये। लाखो लोकांनी या तारक मंत्राचा फायदा करून घेतलेला आहे। अनेकांचा अनुभव आपल्याला सोशल मीडियावर जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर बघायला मिळते। बऱ्याच जणांकडून स्वतःचा अनुभव बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे की त्यांना तारक मंत्रामुळे कसा फायदा झाला, तारक मंत्राचे त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाले, हे आपल्याला ऐकायला मिळतात। त्यामुळे प्रत्येकाने हा तारक मंत्र म्हणून त्यांचे तीर्थ बनवून त्याचे पाषाण करायला काही हरकत नाही। अशा या तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे कसे, याची अगदी सोपी पद्धत आहे। सकाळी आंघोळी करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर दिवा आणि अगरबत्ती लावा। एखाद्या तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि ते पाणी स्वामींच्या फोटोसमोर ठेवा। पाण्याजवळ आपण बसून स्वामींना साथ घाला। तारक मंत्रांच्या 11 वेळा जप करा। प्रत्येक वेळी तारक मंत्र उच्चारताना मनात श्रद्धा व भक्तीने हे पाणी स्वामींच्या कृपेने तीर्थ होत आहे अशी भावना ठेवा। 11 वेळा मंत्र झाल्यावर त्या तांब्यात चाफ्याचे फूल टाका। नंतर त्या तीर्थाला हलकंसं हलवून स्वामींच्या चरणी अर्पण केल्यासारखी भावना करा। शेवटी डोक्यावर शिंपडा। परिवारातील सगळ्यांना हे तीर्थ द्या। सकाळी उठल्यावर आपल्या डोक्यावर घरातील परिवारातील सगळ्या सदस्यांवर घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये पाणी शिंपडा। घरात एखादा व्यक्ती आजारी असेल तर 3 थेंब ते त्याच्या कपाळावर शिंपडा। एखादं नवीन कार्य सुरू करताना घरात वादविवाद होत असतील किंवा अपायाची भीती वाटत असेल तर हे तीर्थ अत्यंत प्रभावी आहे। घराच्या मुख्य दरवाजाला हे तीर्थ लावल्यास वाईट शक्ती दूर राहतात। पण हा मंत्र म्हणताना मन एकाग्र ठेवा। या तीर्थाला केवळ 1 दिवस वापरा। रोज नवीन तीर्थ तयार करा। जेव्हा तुमचे मन अस्वस्थ वाटत असेल तेव्हा हा उपाय विशेष करून बघा। स्वामी समर्थ म्हणतात, तारक मंत्र फक्त शब्द नाही, ते माझे जीवित तीर्थ आहे। श्रद्धा आणि भक्तीने केल्यास हा उपाय अनुभव देतो म्हणजे देतोच। फक्त श्रद्धा ठेवा आणि भक्ती ठेवा। स्वामी समर्थ आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत। श्री स्वामी समर्थ। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।